आणि यानंतरची बातमी आहे एका उधळून लावलेल्या दहशतवादी गटाची। पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI आणि अंडरवर्ल्ड यांचं एक मोठं कनेक्शन असलेला एक भयंकर दहशतवादी गट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून लावलाय। या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीमध्ये एक संयुक्त मोहीम राबवली आणि एका नेपाळी नागरिकासह 8 जणांना अटक केली। अटक करण्यात आलेले संशयित दिल्ली, मुंबई, चंदीगड आणि पंजाबमधील महत्त्वाची ठिकाणं, सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली। दहशतवाद्यांच्या निशाण्यावर दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजपचे केंद्रीय मुख्यालय आणि मध्य दिल्लीतील इतर गर्दीची ठिकाणं होती। या कारवाईमुळे दाऊद इब्राहिमचं नेटवर्क भारतामध्ये पुन्हा सक्रिय होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेत। पोलिसांनी वेळेत कारवाई केल्यामुळे देशावरचं मोठं संकट टळलं असं म्हणायला हवं। अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचे संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तान दुबईतून नेटवर्क चालवणारा गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी आहेत। या कटाचा सूत्रधार पाकिस्तानची ISI, अंडरवर्ल्डचे हस्तक आणि शहजाद भट्टीचे नेटवर्क असल्याचं तपासात उघड झाले। सगळे आरोपी पाकिस्तान आणि बांगलादेशमधील हँडलर्सच्या थेट संपर्कात होते। आरोपींनी चौकशीत दिलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि मुंबईमध्ये हल्ले करण्यासाठी स्वतंत्र मॉड्यूल्स तयार करण्यात आले होते। या दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्त्वाचे पूल आणि अत्यंत गर्दीची ठिकाणं असलेल्या दादर रेल्वे स्टेशनची रेकीही पूर्ण केली होती। आणि राज्याचे माजी पोलीस उपमहासंचालक PK जैन यांनी या सगळ्याचं नेमकं कसं विश्लेषण केले पाहूयात। सुरुवातीला एक आरोपी त्यांना भेटला, एक शूटर विजय शूटर नावाचा ग्रस्त, त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण जो त्यांचा प्लॅन होता तो उघडकीस आला आणि याच्यामध्ये या लोकांना अटक झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण मॉड्यूलला हँडल करणारा त्यांचा जो हँडलर आहे तो मुन्ना झिंगाडा नावाचा एक ग्रस्त आहे, जो एक नोन दहशतवादी आहे आणि दाऊद ग्रुपचा शार्प शूटर आहे। 1997 साली तो पाकिस्तानला गेला। 2000 मध्ये त्याला दाऊदनी बँकॉक येथे थायलंडमध्ये छोटा राजनवरती हल्ला करण्यासाठी पाठवला। त्याच्यामध्ये छोटा राजन बचावला, परंतु त्याचे एक क्लोज एड होता तो रोहित वर्मा, तो मारला गेला। त्याच्यानंतर याला तिथे पकडला गेला, तिथे शिक्षा झाली। 2017 मध्ये त्याला भारताला पाठवण्याचे कोर्टाने आदेश दिले त्याचे सुटकेनंतर, परंतु ते पाकिस्तान सरकारने प्रयत्न करून त्यांना शेवटी पाकिस्तानी नॅशनल आहे असा सिद्ध करून दिला आणि कोर्टाने त्यांना रिलीज केले त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर, आणि तिथून तो पाकिस्तानला निघून गेला। ISI कडून किंवा दाऊदकडून केला जात आहे तो असफल होणार आहे याच्यामध्ये काही दोन मत नाही। त्याचे पहिला पाऊल आपल्याला पाहायला भेटलेला आहे। याच्यामध्ये अशी सुद्धा एक बातमी समोर येत आहे की धुरंधर 2 मध्ये जो बडे साहबचा जो किरदार दाखवला गेला तो दाऊद होता आणि दाऊद आता मेला किंवा मरण्याच्या कगारावर आहे आणि त्याला भारतीय एजंटनी मारून टाकला, अशा प्रकारचा जो देखावा करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ती दाऊद मंडळी फार चिडलेली आहे आणि काहीतरी करून त्यांना भारतामध्ये पुन्हा अशांतता निर्माण करायची आहे।